नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे। बीएमसीमध्ये एकूण जागांची संख्या 227 आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 150 जागांवर उमेदवार उभे करू शकते। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 50 जागा लढवू शकते। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी 27 जागा सोडल्या जाऊ शकतात। या परिस्थितीत तिन्ही पक्षांमध्ये 150 ते 27 जागांचा फॉर्म्युला ठरू शकतो। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई बीएमसी निवडणुकीची घोषणा केली आहे। जानेवारी 15 रोजी मतदान होईल। निकाल दुसऱ्या दिवशी जानेवारी 16 रोजी जाहीर होतील। भाजपचे माजी अध्यक्ष आशिष सिला आणि सध्याचे प्रमुख अमित साटम मुंबईत जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचे सूत्रांकडून समजते। हे दोन्ही नेते शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करत आहेत। शिंदे यांच्या सेनेने मुंबईत 100 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। पूर्वी नवाब मलिक यांच्यामुळे भाजपने अजित पवारांच्या पक्षाला आपल्या बाजूने घेण्यास नकार दिला होता। आता भाजपच्या केंद्रीय हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर अजित पवार पुन्हा पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे। अशा परिस्थितीत तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे। बीएमसीमध्ये प्रत्येक वॉर्डसाठी एकच उमेदवार प्रणाली आहे, तर महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्ये पॅनल प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी 4 उमेदवार आहेत।